इस्रायलचा इराणच्या गॅस फील्डवर हल्ला. इराणच्या निशाण्यावर कतारचे तेल साठे. जगावर गॅस आणि इंधन टंचाईचे काळे ढग. 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेला इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा 20वा दिवस उजाडलाय. या युद्धानं जणू जगभरातील इंधन बाजाराला आग लावलीय. म्हणूनच आता जगभरात इंधनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि इराणकडून गॅस निर्मिती क्षेत्रावर हल्ले चढवण्यात आले. त्यामुळे जगभरातील स्वयंपाकघरात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. कारण युद्धाच्या 19व्या दिवशी झालेल्या हल्ल्यांनी जगाला इंधन संकटाच्या खाईत लोटलंय. इस्रायलनं अमेरिकेला अंधारात ठेवून इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे इराणच्या बर्मावर घाव बसलाय. साऊथ पार्स गॅस फील्ड हे जगातील सर्वात मोठं नैसर्गिक वायूचं भंडार म्हणून ओळखलं जातं. साऊथ पार्स 9700 वर्ग किलोमीटरचं गॅस क्षेत्र आहे. विशेष म्हणजे इराण आणि कतारमध्ये याची विभागणी झाली आहे. साऊथ पार्सचा 1/3 भाग इराणकडे तर नॉर्थ फील्डचा भाग कतारकडे आहे. या संपूर्ण भागात 1800 ट्रिलियन क्युबिक फूट गॅसचा साठा आहे. या गॅस फील्डमधून सगळ्या जगाची 13 वर्षांची इंधनाची व्यवस्था होऊ शकते. यातून 35 वर्ष वीज उत्पादन चालू शकतं. इस्रायलचे डिफेन्स मिनिस्टर इस्रायल कॅट्स यांनी इराणचे इंटेलिजन्स मिनिस्टर खातीब यांचा खात्मा झाल्यावर जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यात त्यांनी असं सांगितलं होतं की आता तुम्हाला युद्धाच्या सर्वच थिएटर्समध्ये, सर्वच क्षेत्रांमध्ये सिग्निफिकंट एस्केलेशन बघायला मिळेल. आणि त्याचं एक उदाहरण आपल्याला ह्या फोर्सवर झालेला हल्ला असा दिसत आहे. साऊथ पार्सवर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी इराणनं कतारच्या रास लफान गॅस हबवर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे हल्ला केला. जगातील सर्वाधिक LNG पुरवठा करणारा हा कतारमधील गॅस साठा आहे. इराणच्या हल्ल्यामुळं याचं मोठं नुकसान झालंय. आपल्या गॅस प्रकल्पावर हल्ले झाल्यास अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांमधील गॅस आणि इंधन साठ्यांवर हल्ले करण्याची इराणची भूमिका आहे. त्यामुळं जगाची गॅस कोंडी होणार आहे. मात्र आता मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरकडनं हा संघर्ष हा तेलांच्या खाणीपर्यंत, रिफायनरीज पर्यंत आणि तेल साठवून ठेवणारे जे प्रकल्प आहेत त्यापर्यंत पोहोचलेला आहे. LNGचा जो लफानचा दोहामधला प्लांट आहे त्याच्यावरती अटॅक होणं म्हणजेच LNGची सप्लाय चेन पूर्णपणे डिस्टर्ब केल्यासारखं आहे. इराणनं कतारवर केलेल्या या हल्ल्याची बातमी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. यापुढे इराणच्या गॅस स्टेशनवर निशाणा केला जाऊ नये अशा सक्त सूचना ट्रम्प यांनी इस्रायलला दिल्यात. तर दुसरीकडे इराणचे सुप्रीम लीडर मुस्तफा खमेनींनाही गंभीर परिणामाचा इशारा दिलाय. मध्य पूर्वेत झालेल्या घटनांमुळे इस्रायलनं रागात इराणच्या साऊथ पार्स गॅसच्या ठिकाणांवर हल्ला केला. या छोट्या भागाचंच नुकसान झालंय. अमेरिकेला या खास हल्ल्याची कोणतीही माहिती नव्हती आणि कतारचा याच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध नाहीये. खूपच महत्त्वाच्या आणि मौल्यवान असलेल्या साऊथ पार्स ठिकाणावर इस्रायलकडून कोणताही हल्ला केला जाणार नाही. कतार विरोधात इराणकडून अविवेकी पाऊल टाकलं जात नाही तोपर्यंत हल्ले केले जाणार नाही. इराणनं जर कतारच्या गॅस साठ्यावर आणखी एक जरी हल्ला केला तर अमेरिका संपूर्ण ताकदीनिशी साऊथ पार्स गॅस फील्डवर हल्ला करून ते उद्ध्वस्त करून टाकेल. इतका शक्तिशाली हल्ला करू की इराणनं यापूर्वी कधीही पाहिला नसेल असा इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. इराणवर दूरगामी परिणाम होतील अशा प्रकारचा विध्वंस होऊ नये असं वाटत असलं तरी कतारवर पुन्हा हल्ला झाल्यास कोणताही पाऊल उचलण्यास कचरणार नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इराणचा जी मोठी रिफायनरी आहे की साऊथ पार्समध्ये आहे ती देखील उद्ध्वस्त करण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली. इस्रायलने त्याच्यावरती ऑलरेडी अटॅक केलाय. असाच जर प्रकार पुढे चालू राहिला, तेलांच्या खाणी, रिफायनरीज अटॅक केल्या गेल्या तर तेलाची किंमत $150 प्रति बॅरल झाल्याशिवाय राहणार नाही. इराण आणि कतारमधील गॅस फील्डवर हल्ल्याचा परिणाम जगभरातील इंधन पुरवठ्यावर होऊ शकतो. इराण आणि कतारमधील गॅस फील्डवर झालेल्या या हल्ल्यामुळे इंधनाचं संकट आणखी तीव्र होणार आहे. सध्या इंधनाच्या किमती $100 पार आहेत आणि इंधनाच्या किमती आणखीही वाढणार आहेत. आगामी काळात LNG आणि PNGचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यासोबतच जगात वीज तुटवड्याचं संकटही घोंगावू लागले, कारण अनेक विद्युत प्रकल्प गॅसच्या मदतीनं चालतात. गॅस महागला किंवा त्याचं वितरण थांबलं तर विजेचे दर वाढतील आणि त्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे. शेती क्षेत्रावर याचा परिणाम होणार आहे. नैसर्गिक गॅसचा उपयोग युरिया आणि इतर खतं बनवण्यात होतो. गॅसचा तुटवडा झाला तर खतं महागणार, भाज्या आणि फळांचे तसंच अन्नधान्याचे दरही वाढू शकतात. आखातातील या युद्धात डागली जाणारी क्षेपणास्त्रांची झळ आता जगभरातील सामान्यांच्या ताटाला बसू लागली आहे. इराणनी कुवेतवरती आणि तिथल्या सर्वात मोठ्या LNG साठ्यावरती आणि रिफायनरीवरती हल्ला केला आहे. हे एक डायरेक्ट इफेक्ट होतं आणि आता अशी वेळ आली आहे किंवा अशा एका वळणावरती आपण उभे आहोत की तमाम आखाती देश ह्यांना आता याची झळ पोचते आहे आणि त्यांना वाटतं आहे की लढाई कोणी दुसरे करतायत आणि नुकसान आपलं होतं आहे. तेल साठ्यांवर हे हल्ले असेच सुरू राहिल्यास युरोप, आशियासह संपूर्ण जगाला याची तीव्र झळ बसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.